नमो नमः सर्वेभ्य छात्रेभ्य युष्माकं स्वागतमस्ति। लास्ट टाइम आपण स्टार्ट केलं 10वी कक्षा संपूर्ण संस्कृतम गद्य विभागः आणि त्यातला आपण चॅप्टर बघितलेला चॅप्टर नंबर 5 स एव परमाणु। व्हॉट इज द मीनिंग ऑफ परमाणु? परमाणु मीन्स स्मॉल पार्टिकल, ओके। अँड त्यासाठी आपण बघितलं इट्स सेल्फ इज अ परमाणु। त्यानुसार आपण बघितलं की पीपल क्युरियोसिटी अराज अबाउट हू वॉज द क्रिएटर ऑफ द वर्ल्ड। पीपलला क्युरियोसिटी आहे की कुणी क्रिएट केलं वर्ल्ड। द प्रोफाउंडर ऑफ परमाणु, हू इज द प्रोफाउंडर ऑफ परमाणु? महर्षी कणाद। अँड अकॉर्डिंग टू आपण महर्षी कणादांबद्दल बघितलेलं आहे की परमाणु हा जो लेसन आहे हा महर्षी कणादांवरती कसा आधारित आहे। आणि त्यातून मी स्टोरी पण सांगितलेली की महर्षी कणादांचं नाव काश्यप होतं आणि ते खूप एकदम क्युरियस होते, आकाशात तारे मोजायचे वगैरे वगैरे, आणि ते कण्या खायचे आणि त्यांच्यामुळे नाव कणाद असं नाव पडलं। त्यामध्ये आपण बघितलेल्या प्रस्तावनेमध्ये की विश्वस्य उत्पत्तीविषयी नैके संध्यात सिद्धांतः प्रतिपादिताः। मीन्स विश्व की उत्पत्ती कशी झाली याबद्दल नैके सिद्धांत अनेक थिअरीज प्रतिपादिता टोल्ड। नैके प्राचीन सिद्धांतः कालवशतां गत आणि नैके नूतनाः च वैज्ञानिकः स्वीकृताः। पुराणे जे होते कालवश सिद्धांत ते काय झाले, कालवशतां गले म्हणजे रिजेक्टेड झाले, आणि नवीन जे आहेत ते वैज्ञानिकांनी स्वीकारलं। ॲटम इति शब्द सर्वेषां सुपरिचित एव। तुम्हाला माहिती आहे की ॲटम हा शब्द सगळ्यांना माहिती आहे। आधुनिक विज्ञानशास्त्रे ॲटम इति मूळ कारण द्रव्यस्य। मीन्स द्रव्याचं मूळ कारण, कॉज, रिझन काय आहे? ॲटम। स एव एलिमेंट इति मन्यते, आणि त्याला काय म्हणतात? एलिमेंट असे म्हटले जाते। प्राचीन शास्त्रे तू परमाणु निर्मिती मूल कारण इति कथितम। ओके, प्राचीन शास्त्रामध्ये परमाणु निर्मितीचं मूल कारण सांगितलेलं आहे। आपल्याला असं वाटतं की आजकालचे सायंटिस्ट आहेत त्यांनीच परमाणूचा शोध लावला, पण कणादांनी परमाणूचा शोध लावलेला आहे। आणि परमाणु विशिष्ट्याने महर्षिणा कणाद महोदयेन वैशेषिक दर्शने कथितानी, आणि त्यांनी कशात सांगितलं? त्यांच्या ग्रंथामध्ये। कुठलं? वैशेषिक दर्शन। आणि अस्मिन विषय अधिकम संशोधन शक्यम। जर आपण याच्यावरती अधिक संशोधन केलं ते आपल्यासाठी खूप पॉसिबल आहे, ओके, म्हणजे पॉसिबल होऊ शकतं। आणि आपण स्टार्ट लेसन बघितलेला की अर्णव जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति तस्य पिता विज्ञानस्य प्राध्यापकः स पुस्तकपठने मग्नः तस्य पार्श्वे उत्पेटिकायां सूक्ष्मवेशिका वर्तते। ओके, तर आपण बघितलं अर्णव जपाकुसुम, अर्णव एंटर्स टेकिंग जपाकुसुम श्री फ्लॉवर, अँड त्याचे वडील काय होते? विज्ञानस्य प्राध्यापकः, म्हणजे विज्ञानाचे प्राध्यापक, इज अ प्रोफेसर ऑफ सायन्स। स पुस्तकपठने मग्न, हिज एंग्रॉस वॉज इन रीडिंग द बुक्स। तस्य पार्श्वे नेक्स्ट टू हिम उत्पीठिकायाम ऑन टेबल सूक्ष्मवेशिका वर्तते। सूक्ष्मवेशिका म्हणजे काय? मायक्रोस्कोप, ओके। देन द अर्णव सेड पितः अस्माकम उद्यानात जपाकुसुम आनीतं मया। आपल्या उद्यानात म्हणजे आपल्या गार्डनमधूनच, ओके। फादर आय हॅव ब्रॉट अ श्री फ्लॉवर फ्रॉम अवर गार्डन। कियंत सुषमाः तस्य परागण, हाऊ स्मॉल इट्स पोलन ग्रेन्स। त्याच्या आतमध्ये जे पोलन ग्रेन्स किती सूक्ष्म आहे, ओके, किती स्मॉल आहे। पिता सेड सूक्ष्मेक्षिकया पक्ष, कशाने पहा? ओके, मायक्रोस्कोपने पहा। तेषां कळना रचनम अपि द्रष्टुम शक्नोषि, त्यांची रचना कशी झाली, ओके, यू कॅन सी, यू विल एबल टू सी की का त्याची रचना कशी झाली। रचना म्हणजे क्रिएशन कसं झालं। आणि अर्णवः तथा करोति, आणि अर्णव तसा करतो। पिता आस्क्स टू हिम किम द्रष्टुम त्वया, ओके, व्हॉट डिड यू सी, ओके। पिता आस्क्स टू हिम व्हॉट डिड यू सी, देन अर्णव से पितः अद्भुतम एतत्, इट्स वॉज अमेझिंग, इट इज अमेझिंग। अत्र परागकणस्य सूक्ष्माणि अंगानि दृश्यन्ते, म्हणजे ते परागकण दिसतात ते कसं? सूक्ष्माणि अंगानि, स्मॉल पार्टिकल, स्मॉल थिंग्स दृश्यन्ते। पिता सेड अर्णव एतानि पुष्पस्य अंगानि त्वं सूक्ष्मवेशिकया द्रष्टुम शक्नोषि। ओके, पिता त्याचे काय म्हणाले? अर्णव यू कॅन सी द पार्ट्स ऑफ अ फ्लॉवर विथ अ मायक्रोस्कोप, परंतु एतत् विश्वम परमाणुभ्यम निर्मितम, परंतु हाऊ एव्हर दिस वर्ड इज क्रिएटेड फ्रॉम परमाणु। हे जे वर्ड आहे ते परमाणूने क्रिएट झालेलं आहे। ते परमाणु तू सूक्ष्मेक्षिकया अपि न दृश्यन्ते, अँड दोज परमाणूज आर नॉट विजिबल इवन दो मायक्रोस्कोप, म्हणजे जे हे विश्व जे आहे, हे विश्वची माझे घर असे संत म्हणतात, ते विश्व असं कुणी बनलेलं आहे? परमाणूपासून बनलेलं, आणि ते आपण मायक्रोस्कोपने पाहू शकतो का? नाही। मग अर्णवची क्युरियोसिटी वाढते,
आणि अर्णव विचारतो वडिलांना की परमाणू नाम किम, व्हॉट इज अ परमाणू. आणि आता आपण आता पुढचा पाठ बघणार आहोत. पाठच्यापर्यंत आपण आता बघितलं तर आपण लेट अस स्टार्ट. बी विथ मी, बी अटेंटिव्ह. देन पिता सेड, अस्तु, ऑल राईट, कथयामी, आय विल टेल. मृष्टिमात्रानं तंडुलानं महानसता आनय. मग त्यांनी सांगितलं मृष्टिमात्रानं, मृष्टिमात्रा म्हणजे मुठभर, ब्रिंग अ हँडफुल. व्हॉट? तंडुलानं, राईस, राईस ग्रेन. महानसतः, महानसतः म्हणजे फ्रॉम किचन. आनय, आनय मीन्स ब्रिंग. आनय इज अ लोट लकार बिकॉज वेन एवर ऑर्डर इज गिविंग टू द बाय फादर वी विल यूज टू लोट लकार. तथेति उक्त्वा, संधी इज देअर, तथा प्लस इति. उक्त्वा, ऑन सेइंग दिस. पाकगृहात, पाकगृहात तंडुलान आनयती. ओके, तथेति उक्त्वा, सेइंग ऑल राईट. तो काय म्हणाला? ओ ऑल राईट. अँड ही ब्रिंग्स राईस ग्रेन फ्रॉम द किचन. आनयती इज द लट्लकार. पाकगृहात विच केस डू यू नो? पाकगृहात इज द पंचम्यंत विभक्तंत पद. तंडुलान, देवान, द्वितीय विभक्ती. स्वीकरोतु भवान, then they take this. Actually meaning of the स्वीकरोतु is accept, but we have to give is take this. भवान, भवान is a respected one. रिस्पेक्ट जर आपण कोणाला द्यायचं आपण भवान यूज करतो. देन पिता सेड, अधुना इमम तंडुलम विभज. अधुना मीन्स नाव. इमम तंडुलम, धीस. इमम मतलब धीस. तंडुलम राईस. विभज ब्रेक. सी विभज आनय स्वीकरोती और इज अ लोटलकार. ओके, अंडरस्टँड. लोटलकार आपण आता शिकणार आहोत पुढच्या वेळी. अंडरस्टँड. देन जेव्हा अर्णवने प्रश्न विचारला की मला परमाणू म्हणजे काय, तर पिता त्याला काय सांगतात की सांगतो मृष्टिमात्रानं तंडुलानं महानसता आनय. हँडफुल काय घेऊन ये, राईस घेऊन ये. आणि तो ऐकतो तर थेती. ओके, ऑल राईट. आणि असं करून तो काय आणतो पाकगृहात म्हणजे किचनमधून काय आणतो तंडुलं म्हणजे काय घेऊन, राईस घेऊन येतो. आणि तो म्हणतो स्वीकरोतु भवान, प्लीज टेक दिस. पिता त्यांनी सेड, अधुना इमम तंडुलम विभजन. तो म्हणतात हे तांदळाचे तुकडे कर. एक कण घेऊन ते म्हणतात की हा जो तांदळाचा कण आहे त्याचे तुकडे कर. ओके. देन जेव्हा त्याचे पिता त्याला सांगतात की या तांदळाचे तुकडे कर, तर एका तांदळाचे अर्णव देन सेड तात कियान लघु अस्ति एष पश्यतु एतस्य भागद्वयम यथा कथमपि कृतं मया. आता तांदळाचा एक तुकडा एवढूसा जो असतो, अर्णव सेड की तात, तात मीन्स ओ फादर. कियान लघु अस्ति एष, किती स्मॉल आहे. कियान मीन्स हाऊ स्मॉल, हाऊ मायन्यूट इज दिस. पश्यतु, पश्यतु म्हणजे सी. एतस्य भागद्वयम, भागद्वयम मीन्स टू पार्ट्स. यथा कथमपि कृतं मया, यथा कथामध्ये सम हाऊ, कसं तरी मी ते दोन तुकडे केले. ओके. देन आपल्याला बघायचे शब्दार्थ. संधी विग्रह बघा पहिले. तथेती, तथा प्लस इथी. यथा कथमपि, यथा कथम प्लस अपि इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. इन द तथेती आ प्लस ई मेक्स ए. यथा कथमपि म प्लस अ मेक्स म. देन यू हॅव टू सी शब्दार्थ. अस्तु, ऑल राईट. मृष्टिमात्रानं, हँडफुल ऑफ. तंडुलानं, राईस ग्रेन्स. महानसतः, फ्रॉम किचन. देन आनय, ब्रिंग. स्वीकरोतु, टेक. अधुना, नाव. इमम, दिस. विभज, ब्रेक. आनय स्वीकरोतु आपण 9मध्ये शिकलेलो आहोत लोटलकारमध्ये. अधुना, अधुना मीन्स नाव. इमम, इमम म्हणजे इदमचं रूप आहे. इमम, इमे, इमानी. विभज, विभज, ब्रेक. अगेन विभज इज द लोटलकार. देन सी कियान, हाऊ. लघुहु, स्मॉल. भागद्वयम, टू पार्ट्स. यथा कथम, सम हाऊ. देन सी नेक्स्ट टाइम नेक्स्ट पॅराग्राफ आपण बघत आहोत. देन पिता सेड टू हिम, पिता सेड टू अर्णव, इतोपि लघुतर भागः कर्तुं शक्यते वा. इतोपि, इतः प्लस अपि. लघुतर, स्मॉलर पार्ट. भागः, ओके. लघुतर, सूक्ष्मतर इज अ वर्ड ऑफ अ तरतम भाववाचक. कर्तुं शक्यते वा, इट इज पॉसिबल आहे का, ह्याचे आपण स्मॉल पार्ट करू. अर्णव देन सेड, यदि क्रियते तर्हि चूर्णं भवेत् तस्य. जर आपण केलं, यदि क्रियते, इफ इट डन, तर्हि चूर्णं भवेत्. इट इज इफ इट इज डन देन इट वुड बी बिकम पावडर. चूर्णं मीन्स पावडर. पिता सेड, सम्यक उक्तं त्वया. ओके, यू हॅव स्पोकन करेक्टली. यत्र एतत् विभाजनं सम्पाप्यते यस्मात् सूक्ष्मतर भाग
प्राप्तुं न शक्यते स एव परमाणु. देन पिताने त्यांची व्याख्या सांगितली, यत्र जेथे एतत् विभाजनं संप्याप्यते म्हणजे वेर द डिव्हिजन्स एंड्स संप्याप्यते म्हणजे एंड्स यस्मात् फ्रॉम विच सूक्ष्मतर भाग स्मॉलर पार्ट प्राप्तुं न शक्यते नॉट पॉसिबल टू गेट स एव परमाणु. आणि ते काय आहे? परमाणु. तुम्हाला कळलं? म्हणजे एखाद्या वस्तूचा सगळ्यात छोटा पार्ट, छोटा भाग जिकडे आपण तोडू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो? परमाणु म्हणतो. संधी विग्रह बघा, इतोपि, इतः प्लस अपि, शब्दार्थाः लघुतरम स्मॉल, यदि क्रियते इफ इट इज डन, तर्हि देन, चूर्णम पावडर, सम्यक करेक्टली, विभाजनम डिविजन, संपाप्यते एंड्स, सूक्ष्मतरः भागः स्मॉलर पार्ट, प्राप्तुं टू ऑप्टेन, परमः अणु स्मॉलर पार्ट. ओके, ॲक्च्युली परमाणु सूक्ष्मतरः भाग से मीनिंग सेम आहे. परमाणु आणि सूक्ष्मतरः भाग स्मॉलर पार्ट. देन सी, in this part we have to see धातु साधित अव्ययानी and विभक्तंत पदानी चित्वा लिखत. तुमंतव्यय प्राप्तुम. ओके, त्वांतव्ययम उक्त्वा, प्रथमांतपदम एषः भागद्वयम, द्वितीयांतपदम लघुतरम भागम, पंचम्यंतपदम महानसत पाकगृहात्, षष्ट्यंतपदम एतस्य. उचित कारणं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. देन सी, उचित कारणं पर्यायं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. अर्णवः तण्डुलं ब्लँक विभजती, भागद्वये भागत्रये. अर्णवाने तंडुलाचे विभाजन केले. किती भागात? 2 भागात का 3 भागात? तर करेक्ट आन्सर इज भागद्वये. ओके, करेक्ट आन्सर इज भागद्वये. देन सी, पिता अर्णवाय महानसत मध्ये ब्लँक आनेतुं कथयती परमाणु या तंडुलान. तर काय त्यांनी सांगितलेलं ना? तंडुलान. तर करेक्ट आन्सर इज तंडुलान. यस्मात् ब्लँक भागः न प्राप्तुं शक्यते स एव परमाणत, परमाणु. तर स्थूलतर, स्थूल म्हणजे फॅट, सूक्ष्म म्हणजे स्मॉल, स्थूल म्हणजे जाडा भाग, जास्त मोठा. तर करेक्ट आन्सर इज सूक्ष्मतर. बघा आता उचित कारणम चित्वा. वेन यू रायटिंग द आन्सर ऑफ उचित कारणम अँड पर्यायम चित्वा, यू हॅव टू राईट फुल सेंटेन्स. ओके, नॉट राईट ओनली ॲन्सर्स. ॲन्सर मिळालं लिहिले तर तुम्ही 10th स्टँडर्डच्या एक्झामला तुमचे मार्क कट होणार. तुम्हाला पूर्ण वाक्य लिहावं लागेल. अंडरस्टँड? हे लक्षात ठेवायचं आहे. द नेक्स्ट वन, कह कम वदती. सेम थिंग इन कह कम वदती ऑल्सो. सम्यक उत्तम त्वया पिता अर्णवम वदती. आता याच्यामध्ये पिता अर्णवम वदती. पिता इज द प्रथमा विभक्ती, यू नो व्हेरी वेल. पितृ ऋकारांत, अर्णवम इज अ द्वितीया विभक्ती. अंडरस्टँड? यू हॅव टू राईट. याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक, याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक, तर तुम्हाला 0 मार्क मिळतात. ओके, पिता अर्णवम वदती. यू हॅव टू मोर केअरफुल व्हाईल रायटिंग द आन्सर. देन पूर्ण वाक्येन उत्तरत. तंडुलाः कीदृश आसन. कीदृशा हाऊ टाईप. तंडुलाः लघव आसन. लघु इज एंडिंग इन उ, डिक्लाइन लाईक भानु. लघु, लघु, लघव का लिहिलं? भानु, भान, भानवः प्रथमा, भानवः लघवः, लघवः आसन. आन्सर इज लघव. द नेक्स्ट वन, विशेषण विशेष्य इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला कधी कधी पॅसेजमधून सर्च करायला येऊ शकतं. तर कधी कधी तुम्हाला याच्यामधनं you have to find out from the bracket, you have to find out from the passage. In the visheshana vishesha, same gender and same case, like that I told you earlier. Madhura katha, madhuram geetam. Madhura katha, in the madhura katha ending in a, katha is ending in a. Same gender, same case. The visheshana vishesha is very important. While find out the answer of visheshana vishesha means adjective and noun. Okay, you have to be familiar of the word. That's why you have to write the meaning of each and every word was given by me. ओके, नोटबुकमध्ये सगळ्या शब्दांचा अर्थ लिहून घ्यायचा. जसं आपण 9thला लिहत होतो शब्दांचे अर्थ, तसं तुम्हाला 10thमध्ये पण लिहायचं आहे. बिकॉज वाईल फाइंड आउट द आन्सर तुम्ही वेगळंच आन्सर फाइंड आउट करता.
ओके, अंडरस्टँड. तुम्हाला आन्सर माहीत असतं पण चुकून तुम्ही वेगळा आन्सर देता. त्यासाठी यू हॅव टू बी मोर केअरफुल वाय रायटिंग द वन विसर्ग, वन स्पेलिंग मिस्टेक्स, हलंत, your marks will be deducted. ओके, इन दिस सेंटेन्स डॅश तंडुलानं महानसताय मृष्टीमात्रानं या मृष्टीमात्रम. आता याच्यामध्ये बघा की मृष्टीमात्रानं तंडुलानं द करेक्ट आन्सर इज मृष्टीमात्रम तंडुल इज अ रॉंग. कियान लघु अस्ति एष, कियान लघु नॉट लघु इज अ रॉंग आन्सर. Then see, lakaram likhata is a very important thing. You have to be familiar of the lakara endings, lat lakar, lot lakar, ling lakar, vidhiling lakar and trut lakar. There are 5 lakar for you. Okay, lat lakar means like that vartaman kaal, present tense. Okay, lang lakar means past tense. लोट लकार मीन्स आज्ञार्थ विद्यार्थ म्हणजे आज्ञार्थ. अँड विधिलिंग लकार म्हणजे विधिलिंग लकार म्हणजे विनंती विशेष. ओके, अँड ट्रुट लकार म्हणजे सेकंड फ्युचर टेन्स. तर अधुना इमम तंडुलम विभज इज द लोट लकार. यू ऑलरेडी स्टडी अबाउट लोट लकार इन द 9th स्टँडर्ड. पाकगृहात तंडुलान आनयती तीतः अंती इज अ लट लकार. ओके, वाय द रायटिंग ऑफ द मिस्टेक्स. सी द मिस्टेक. इफ द टच्या खालीचं हलंत नसेल तर मार्क कट, विसर्ग नसेल तर मार्क कट. सेम का टेन्स स्टँडर्डच्या हिशोबाने तुम्हाला अभ्यास करायचा. लटलकारमध्ये पण सेम बघा, तुम्ही लक्षात ठेवायचं की ते टच्या खाली हलंत आहे आणि शेवटी विसर्ग आहे. देन सी क्रमेण योजत मीन्स वॉट, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ओके, देन फर्स्ट अर्णवस्य तंडुलस्य भागद्वयं करणं. ओके, सेकंड सूक्ष्मेक्षिकया परागणानां दर्शनम. अर्णवस्य जपा कुसुम आनयम. आणि फोर्थ अर्णवस्य महानसत तंडुलानम आनयम. वेल द रायटिंग ऑफ द आन्सर ऑफ क्रमेण योजयत, यू हॅव टू डू वन थिंग. यू हॅव टू डू फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. इस क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहायचं. असं नाही आहे की समजा तुमचं पहिला सेंटेन्स असेल की अर्णवस्य जपा कुसुम आनंद, तर तुम्ही स्टार्टिंगला 3rd नंबर लिहायचा नाही, तुम्हाला तिथे 1st नंबर लिहायचा आहे. बरीच मुलं अशी करतात एक्झामच्या वेळी. द आन्सर इज फर्स्ट अर्णवस्य जपा कुसुमम आनयम. त्यांनी जपा कुसुमम आणले मीन्स शुई फ्लॉवर, ही ब्रिंग द जपा कुसुमम. सूक्ष्मेक्षिकया परागणानां दर्शनम. त्याने मायक्रोस्कोपने बघितलं, ही वॉज सीइंग द मायक्रोस्कोप. परागणा मीन्स स्मॉलर पार्ट. ओके, देन अर्णवस्य महानसत तंडुलानां आनयम. त्यांनी महानसत म्हणजे कैचनमधून तंडुल आणले आणि अर्णवस्य तंडुलस्य भागद्वयं करणं. त्यांनी तंडुलाचे भाग केले. ओके, घाई करायची नाही, गडबडाची, व्यवस्थित विचार करून त्याचे आन्सर आहे. तुम्हाला कुठूनही म्हणजे पुस्तकात ते जाणार पण कसंही तुम्हाला येऊ शकतात. ओके, त्या तुम्ही अभ्यासपत्रांमधले फॉलो करायचे. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर क्रमेण योजनेचा जो क्वेश्चन आहे तो अभ्यासपत्रांमधून जो आहे तो तुम्ही सॉल्व करायचा आहे. अंडरस्टँड. आता यानंतर आपण आता बघणार आहोत की परत आपण जो सेकंड जो पॅराग्राफ घेतला त्याचं आपण थोडंसं रिव्हिजन करणार आहोत आणि लेसन इथे संपवणार आहोत. पुढचा भाग आपण पुढच्या वेळी घेणार आहोत. तर आपण परत घ्यायचं पहिलं स्टार्टिंग, मी तुम्हाला अजून मोर कळेल. अंडरस्टँड. तर आपण पहिल्या पाठामध्ये मागच्यामध्ये बघितलेलं की जेव्हा आस्क्ड टू हिज फादर की परमाणु नाम किम. देन पिता ऑर्डर टू हिम अस्तु ऑल राईट आय विल टेल यू कथयामी. मृष्टीमात्रानं तंडुलानं महानसत अनय. मृष्टीमात्रानं ब्रिंग अ हँडफुल राईस ग्रेन्स फ्रॉम द किचन. ओके, महानसत फ्रॉम द किचन, आनय ब्रिंग. तथेति उक्त्वा इज अ त्वांत. तथेति उक्त्वा ऑन सेइंग दस. पाकगृहात तंडुलान आनयति. पाकगृहात फ्रॉम द किचन तंडुलान मीन्स राईस ग्रेन आनयति. स्वीकरोतु भवान. स्वीकरोतु म्हणजे टेक दिस. भवान इज अ रिस्पेक्टेड वन. ओके, पिता सेड अधुना इमम तंडुलम विभज. अधुना नाउ आय टोल्ड यू इमम इज अ इदम प्रोनाउन. यू हॅव टू रीड द इदम इज. ओके, लास्ट तुम्हाला इदम झालेला आहे. इमम, इमे, इमानी, इमम तंडुलम विभज. इमम तंडुल. नाउ ब्रेक धिस राईस. देन अर्णवः सेड तात कियान लघु अस्ति एष. कियान हाऊ मायन्यूट, किती लहान आहे. लघु म्हणजे स्मॉल. अस्ति एष पश्यतु इज अ तू ताम अंतु लोट लकार. पश्यतु सी. अस्ति यू नो व्हेरी वेल लट लकार. एषः एतौ एते इज द एतत् प्रोनाउन. ओके, एतस्य सेम. एतस्य षष्ठी एकवचन. भागद्वयम 2 parts. यथा कथमपि समहाउ. कृतं मया डन बाय मी. मया अस्मत्स प्रोनाउन अहम आवाम वयम. माम मा आवाम नौ अस्मान्नः.
मया आवाभ्याम अस्माभि. मया इज द तृतीया एकवचन of अस्मत् pronoun. Understand? Then पिता आस्क्स टू हिम, इतोपि लघुतर भाग कर्तुं शक्यते वा. त्याने विचारलं अर्णवाला की एजा इतोपि इतः अपि लघुतर स्मॉलर पार्ट कर्तुं शक्यते. इट वॉज पॉसिबल. अर्णव बोलतात नो, यदि क्रियते, जर मी स्मॉलर पार्ट केला, इफ इट इज डन, तर्हि चूर्णम भवेत तस्य, इट वुड बिकम अ पावडर. इन दिस सेंटेन्स यदि अँड तर्हि इज सप्तमी रचना. यदि क्रियते तर्हि, जर मी केलं तर त्याची पावडर होणार. ओके, इफ अँड देन. अंडरस्टँड. पिता सेड सम्यक उक्तवन् त्वया. ओके, सम्यक उक्तवन् त्वया. त्वया इज द युष्म तृतीया एकवचन. यू कॅन तुम्हाला हे सेंटेन्स येऊ शकतं फॉर द प्रयोग परिवर्तनम कुरुत. ओके, त्वया इज द तृतीया एकवचन ऑफ युष्म. त्वम युवाम युयम, त्वाम त्वा, युवाम वाम, युष्मान वह, त्वया युवाभ्याम युष्माभि. यू हॅव टू बी मोर फील फॅमिलियर ऑफ द टेबल. सर टेबल्स तुम्ही लक्षात ठेवायचे, रोज एकदा तरी टेबल वाचायचा आहे. ओके, सम्यक उक्तम त्वया मी यू हॅव स्पोकन करेक्टली. उक्तवम स्पोकन, त्वया यू सम्यक करेक्टली. बिकॉज संधी सम्यक क हलंत किंवा ग हलंत पण आपण लिहू शकतो. यत्र एतत् विभाजनम संपाप्यते. संपाप्यते ते इते अंते सम प्लस आप संपाप्यते. ते संपाप्यते म्हणजे एंड्स. यस्मात फ्रॉम विच. यस्मात इज अ यत प्रोनाउन. यस्मात पंचमी एकवचन. सूक्ष्मतरः भाग प्राप्तुं न शक्यते. इट इज नॉट पॉसिबल टू ऑब्टेन स्मॉल पार्ट. स्मॉलर पार्ट. स एव परमाणु अँड दिस इज परमाणु. ओके, त्यांनी सांगितलं परमाणूची व्याख्या सांगितली. नेक्स्ट टाइम आपण पूर्ण चॅप्टर जो उरलेला आहे तो संपवणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण ग्रामर जर याच्यामध्ये बघणार आहोत. मोस्ट ऑफ तुम्ही ग्रामरमध्ये मिस्टेक करतात की लेसनच्या खाली जे ग्रामर आहे, प्रयोग, परिचय, अंतर्लभ्यन, तुमंत वगैरे, याचा पहिले आपण अभ्यास व्यवस्थित करणार आहोत. हां, एका वाक्यात उत्तरे तुम्हाला सगळं येतं पण तेच तुम्हाला जमत नाही. ओके, तर नेक्स्ट टाइम आपण हे बघणार आहोत. असं सेशन मी इथेच संपवते. पुनर्मिलामः. धन्यवाद.